लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नरेंद्र खेडेकर यांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन आणि विदर्भ न्यूजला दिली पहिली प्रतिक्रिया। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून बुलढाण्याची जी जागा आहे त्याच्याकरता नरेंद्र खेडेकर हे उमेदवार आहेत। त्यांनी आता गजानन महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे। आपण त्यांना त्यांची पहिली प्रतिक्रिया विचारूया की त्यांनी गजानन महाराजांना काय साकारलं। गजानन महाराजांचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमीच राहिलेला आहे। आज मी ज्यावेळेस या निवडणुकीत जिंकून देशाच्या संसदेमध्ये जाणार आहे त्यावेळेस मला जिल्ह्याचे जो अनुशेष खासदारांनी ठेवलेला आहे 15 वर्षामध्ये तो पूर्ण करण्याची शक्ती, बळ आणि आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची प्रार्थना मी गजानन महाराजांनी केली आणि मी आता अर्ज दाखल करायला निघालो। मागील जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजी अशी दिसून येत आहे प्रत्येक वेळेस। आपण काय म्हणणार या नाराजीबद्दल? निश्चितच नाराजी नसते। बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं नगर जिल्ह्यामध्ये उदाहरणं घेतली तर काही लोक 5-5, 7-7 वेळेस निवडून आले, आमदारकीलाही आले, परंतु यांनी 3 टर्म येऊन काहीच केलं नाही। नाराजी स्वाभाविकच आहे, पण संपर्कही कोणाशी ठेवला नाही, कुठे गेलेच नाही, त्यामुळे नाराजी असणं स्वाभाविक आहे। आपल्या आघाडीमध्ये सगळं ऑलवेज आहेत का? नक्की, आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही एकत्र काम करत आहोत। खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर देखील मनामध्ये भीती। बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने नरेंद्र खेडेकर हे आपले उमेदवारी अर्ज संतनगरी शेगावातून श्रींचे दर्शन घेऊन दाखल करण्याकरत रवाना। नेमका 8 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काय चित्र राहते याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।